नमस्कार मित्रांनो, जर आपल्याला पोटदुखी असेल किंवा पोट साफ होत नसेल तर आपल्याला काय करायचं, त्यासाठी मी 9 प्रकारचे वेगवेगळे जिन्नस घेऊन आलेले आहे आजीबाईच्या बटव्यातील। तर यामुळे काय होतं, तुमचं पोट साफ होतं। ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते सर्व प्रमाण मी सांगणार आहे। कृपया व्हिडिओ सोडून जाऊ नका, पूर्ण बघितलं तर तुमचाच फायदा होणार आहे। हे कसे आणायचे आणि काय जिन्नस आहेत ते सर्व मी दाखवणार आहे आणि थंबनेलला पण दिलेला आहे। तर ही वस्तू आणून त्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि वेगवेगळं वाटायचं आहे। वाटून त्याला आपण चाळून घेतल्यानंतर त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून एका बरणीत भरायचं आहे आणि त्याचं प्रमाण काय आहे ते पण मी सांगणार आहे। हे कसं घ्यायचं आहे, कुठल्या वस्तू आहेत ते सर्व त्याचं प्रमाण मी लिहून दिलेलं आहे आणि कशा वस्तू भाजल्यात, कशा मिक्स केल्यात ते सर्व मी तुम्हाला दाखवून देणार आहे। याच्यामुळे तुमची गुडघे दुखी सुद्धा थांबेल। जर तुम्हाला पोटऱ्या दुखत असेल, कधी मान दुखत असेल तरी सुद्धा याला फरक पडतो। रोज ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते पण मी सांगत आहे। आधी बघूया आपण वस्तू काय काय आहे, इन्ग्रेडियंट काय काय आहे। ठीक आहे, हे बघा यामध्ये काय काय साहित्य लागत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। जिरा आहे, बडीशोप आहे, मेथी आहे। जे जे जिन्नस लागत आहेत, जे आपल्याला भाजायचे ते 5 जिन्नस आहेत। मेथी आहे, ओवा, दालचिनी पावडर, सुंठ पावडर, काळी मिरी पावडर आणि हे सर्वांचं जे जे आहे ते मी देणार आहे। हळद पावडर आहे, काळी मिरी आहे, त्रिफळा चूर्ण आहे, सुंठ पावडर आहे आणि सर्व आपण असं आणलेलं आहे ते मी दाखवत आहे। आणि आता आपण एक एक कसं कसं भाजून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। मेथी, बडीशोप हे बघा भाजलेले आहे, असं प्रकारे भाजून घ्यायचे आहे। ओवा आहे, हलकंसं आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे आणि जिरं आहे आणि हे बाकीचे जे आहे ते आपल्याला तव्यावर गरम करून आपल्याला रोस्ट करायचं आहे। हे तव्यावर गरम करून बाकीचे हे पदार्थ तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, हे सगळी पावडर कशी झालेली आहे, मिक्सरवरती बारीक वाटलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी ही पावडर टाकलेली आहे। सर्व आपण पावडर यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि ते आपण दाखवत आहे। मिक्सरवर वाटलेले आहे, वेगवेगळ्या वाटून घेऊन वेगवेगळं चाळून घ्यायचं आहे आणि अशी बारीक पावडर बनवायची आहे। हे सर्व झाल्यावरती सर्व एकामध्ये मिक्स करायचं आहे। तुम्हाला यामधली कुठली रेसिपी आवडली आणि कुठला पदार्थ तुम्हाला छान वाटला ते सांगा आणि हे यामध्ये मी हे सर्व तुम्हाला प्रमाण लिहून दिलेलं आहे। आता आपण बघितलेलं आहे कसं कसं हे तयार केलेलं आहे आणि कसं कसं आपण त्याला वाटून घेतलेलं आहे। तर ह्याचं प्रमाण काय आहे, सकाळी उठल्याबरोबर 1 चमचा पावडर, म्हणजे जो पोहे खातो आपण त्याची पावडर, 1 चमचा पावडर गरम पाण्याबरोबर म्हणजे कोमट पाण्याबरोबर घ्यायची आहे आणि 1 चमचा पावडर रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यायची आहे। हे तुम्ही 8 दिवस पिऊन बघा आणि 9व्या दिवशी मला रिझल्ट सांगा आणि तुम्ही येऊन कमेंट करा की तुम्हाला किती फरक पडला आणि तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला हलकं वाटलं का, तुम्हाला जिने चढताना उतरताना काही त्रास झाला का, किंवा तुम्हाला हलकं वाटलं का, रात्री झोप आली का, किंवा सकाळी पोट साफ झालं का। मला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या एक कमेंटने मला आणखीन व्हिडिओ बनवायला हुरूप येतो आणि मला वाटतं की माझे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचत आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करून ठेवा, एक लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।